मागत नाही. आता तू म्हणलं की ते महादेव प्रसन्न झाल्यावर काय मागलं म्हणले या कपटी रावणानं. काय मागलं म्हणले जरा बरे. अरे शंकर हा महादेवा वचन दे गेला म्हणे मला हा. या शंकरानं वचन दिलं म्हणले त्या महादेवाला रावणाला. रावणानं काय मागलं म्हणले दादा पार्वती दे म्हणे दान. या रावणानं म्हणले दादा पार्वती दान मागल्यावर भोळ्या शंकराला देवाच लागली म्हणले दादा. भोळ्या शंकरांना पार्वती दिली त्या रावणाला आणि एक घट दिला म्हणे सोबत त्याच्या संग. बरं ऐक म्हणले रावणा लंकेचा अवसर म्हणे हे घट भूमीवर ठेवायचा नाही म्हणले बाबा. असं म्हणून आला म्हणले घट आणि पार्वती म्हणले त्या रथावर बसली. रथ आकाशी चालला रथ आकाशी चालला. चाल्या बरोबर म्हणली दादा. या भोळ्या शंकराला चिंता पडली ही. अरे दादा त्या अरुण्या वनामध्ये काय झालं म्हणले बाबा. काय झालं म्हणली दादा बरे. हे पहा म्हणले एक बाळ त्या गाई चारत होतं माळाला. या भोळ्या शंकरानं म्हणे बाबा हा त्या म्हणले गंगा म्हणले जटातली सोडून दिली. आणि म्हणले दादा हा मोरी त्या रावणाला आल्यावर अवताल भवताल पाहत होत त्या ठिकाणी बाळ म्हणे गाई चारत होत. या रावणाला म्हणे रथ त्या भूमीवर उतरवला. हा उतरवल्या बरोबर म्हणली मला. रावण बोल त्या बाळाला. रावण बोल त्या बाळाला. बाळ म्हणले त्या रावणाजवळ आल्यावर या गडदर म्हणे त्या हातामध्ये मी म्हणले दादा लगीला बसतो म्हणले बाबा. घट म्हणले या भूमीवर ठेवू नको म्हणले माझी लगी वसूर बरा. मी जवळ येईल तेव्हा म्हणे घट माझ्या जवळ द्यायचा. आता हे रावण लगील बसल्यावर काय झालं म्हणले महाराज. काय झालं म्हणले दादा बरे. भोळ्या शंकरानं म्हणले गंगा दिली सोडून. रावण म्हणले त्या मोरील बसल्यावर उगम नव्हता गंगेला. गंगा वाहे गंगा वाहे गंगा बरा टाइम झाला म्हणून सध्या हे घट म्हणले त्या भूमीवर ठेवला. बरोबर म्हणली मला. घट भूमीला ठेवल्या बरोबर रावण तटकन उठला म्हणली दादा. लगेच आला म्हणले त्या बाळाजवळ बरे. बरोबर म्हणली महाराज. या ठिकाणी काय घटना घडली म्हणली दादा. बाळ बोलता दादा त्या रावणाला या रथावर म्हणे कोण मतारी आहे म्हणले बाबा. तेव्हा रावण बोलता झाला त्या बाळाला अरे म्हणे भोळ्या शंकरानं पार्वती केली म्हणे दादा बाबा. आता बाळ बोलू लागलं त्या रावणाला अरे फसवलं म्हणे तुला देवानं. पाय म्हणे तिच्या मुखाकडं 80 वर्षाची म्हातारी आहे म्हणे बाबा. तेव्हा त्यानं पाहिलं त्या म्हणले पार्वतीकर पाहिल्या बरोबर म्हणल्या. 80 वर्षाची म्हातारी म्हणे दादा झाली बरं. म्हातारी म्हणले सोडून दिल्यावर हे बाळ होत कोण म्हणे दादा. हे म्हणे पार्वतीचं बाळ झालं रावण
नाथाचे मंथन